नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे लाडक्या बहिणींना जे प्रश्न पडलेले आहेत, खूप इम्पॉर्टन्स आहेत त्याबद्दल. बघा, पहिला प्रश्न आहे, केवायसी नेमकी कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे? बघूया. बघा, ज्या लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करायची आहे त्यांनी बघा, आपण यात बसतोय काय, फर्स्ट रहिवासी असणे गरजेचे महाराष्ट्र राज्याचं. त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हे असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा, किमान वय 21 ते 65 एवढं वय तुमचं असणं गरजेचं आहे. लाभार्थीने स्वतःचा आधार लिंक बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं उत्पन्न 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. जर तुमचे एवढ्या क्रायटेरिया तुम्ही पात्र करत असाल तर तुम्ही नक्कीच केवायसी करा. आता तुम्ही म्हणशाल कोण अपात्र आहे, तर बघा, अपात्रामध्ये ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्या घरात कोणी आयकरदाता आहे म्हणजे ITR फील करतो, ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी सदर लाभार्थी महिला शासनाची इतर कोणत्या म्हणजे विभागामार्फत जसं की संजय गांधी निराधार किंवा यांसारख्या योजनेचा जर लाभ घेत असेल किंवा 15,000 पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्तचा लाभ घेत असेल तर ही महिला यासाठी अपात्र आहे. किंवा यांच्या घरातील आमदार खासदार आहेत असे, किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही सदस्य संचालक या पदावर आहेत, किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून आहे, अशा सर्व महिलांनी केवायसी करायची नाही आहे. बघा, तुम्ही केवायसी केली किंवा नाही केली तरीही तुमचा हप्ता हा बंदच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही केवायसी करून काही फायदा नाही. तुम्ही केवायसी करू नका. किंवा तुम्ही केवायसी केली तर तुम्ही अपात्र घोषित म्हणून तुम्हाला जे पैसे आतापर्यंत भेटले आहे तेही सरकार परत मागू शकतं. त्यामुळे तुम्ही चुकूनही केवायसी करू नका. बघा, दुसरा प्रश्न होता की केवायसी का करायची. बघा, केवायसी करत असताना तुम्हाला विचारलं जाते, बघा, ही आहे आपलं मेन पोर्टल ही केवायसीचं. याच्यावर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर सध्या तर साईट बंद आहे त्यामुळे OTP नाही येणार. पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड नंबर इथे टाकायचं आहे. बघा, आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याच्यावर जो OTP तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यांनी काय होणार आहे, त्यांनी तुमच्या वडील किंवा म्हणजे अविवाहित मुलगी असेल तर तिच्या वडिलांचं आणि विवाहित असेल तिच्या पतीचं उत्पन्न काय आहे, उत्पन्न सोर्स काय आहे, ते ITR फील करता की नाही करता, या सगळ्या गोष्टी यातून स्पष्ट होणार आहेत आणि त्यानंतर सरकारला कळेल की खरंच ही महिला यासाठी पात्र आहे की नाही. बघा, तिसरा प्रश्न होता, पती किंवा वडिलांचं आधार कार्ड का, तर यासाठीच की त्या महिलेचं हे वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे हे फक्त महिलेच्या उत्पन्नाहून किंवा तिच्या आधार कार्डवरून कळत नाही, तर घरातील जो मेन प्रमुख असेल त्याच्या आधार कार्डवरून ह्या सर्व गोष्टी निश्चित होतात. बघा, केवायसी केली नाही तर सप्टेंबरचा हप्ता मिळेल का. बघा, इकडे वर तुम्हाला डिस्क्रिप्शन वर आहे बटनमध्ये तुम्हाला दिसेल, जेव्हा KYCचा GR आला होता त्या GRवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, वर तुम्हाला ते दिसेल. त्या GRमध्ये स्पष्ट केलेलं नाही आहे बघा मित्रांनो, कुठे जसं म्हटलेलं नाही की जर तुम्ही केवायसी आता केली नाही तर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळतील की नाही याबाबत पूर्णतः अनिश्चितता आहे. बघा, 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. भरपूर लाडक्या बहिणींना हा सुद्धा प्रश्न असेल की 2 महिन्यामध्ये जर केवायसी नाही केली तर हप्ता भेटेल की नाही भेटेल, त्याबाबत अनिश्चितता आहे. कोणताही GRमध्ये असा उल्लेख नाही. कुठे सोशल मीडियावर याबद्दल काही म्हणत असेल तर विश्वास ठेवू नका मित्रांनो, कारण सरकारद्वारे अशा कोणत्याही प्रकारचं काही म्हटलं गेलेलं नाही आहे. पण 2 महिन्यामध्ये केवायसी झाल्याच्या नंतरच पैसे देईल असं माझं वैयक्तिक मत आहे. पुढचा प्रश्न बघा, वेबसाईट कधी बंद राहते कधी चालू राहते. आता बघा, तुम्ही लाईव्ह पाहू शकतात. वेबसाईट इथं चालू दिसते, पण OTP टाकले म्हणजे आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर ही पुढे जाणार नाही. कॅप्चा इनव्हॅलिड सांगून इथेच थांबून जाईल. मग अशा वेळेस भरपूर मित्र म्हणताय की रात्री 12-1च्या नंतर ही साईट चालते. पण बघा मित्रांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की 10-15 दिवसानंतर तुम्ही केवायसी करा. 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे. कोणतीही घाई गडबड करू नका, कारण की याच्यामध्ये चुका होण्याच्या शक्यता जास्त आहे. तुमच्या एका चुकीमुळे संबंधित महिलेचा जो 1500 रुपये हप्ता आहे तो बंद होईल. त्यामुळे याच्या आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की घाई गडबड करू नका. ही जी नवीन वेबसाईट आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या मायनस चुका आहेत, त्या सरकार नक्कीच दुरुस्त करेल आणि नवीन पोर्टल लॉन्च करेल. त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ केवायसी करायची घाई नका करू. केवायसी करण्यासाठी किंवा तिची जे पोर्टल आहे जेव्हा सुरळीत चालू होईल, जसं 4-5 दिवसांनी, यावर आपण
कसं काय करायचं संपूर्ण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. बघा, लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.